तुम्ही काय केलं आणि काय नाही केलं हे जगापर्यंत आलं पाहिजे. येस येस. नाही कारण सेन्सॉर बोर्डनी पास केल्यानंतर ते काहीतरी चुकीचं असेल का असं मला डाऊट येतोय. त्यामुळे ॲज अ सिटीजन ऑफ इंडिया मला असं वाटतं की हे प्रश्न मी तुम्हाला विचारलाच पाहिजे. त्याच्यामधले 2-3 जे पॉइंट्स त्याच्यात ट्रेलर मध्ये होते. छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये 35% सैन्य हे मुसलमान होते आणि त्यांचे 11 बॉडीगार्ड हे सुद्धा मुस्लिम होते. मी एक गोष्ट आम्ही लगेच पत्रक काढलं आमचं त्यावेळेस रिलीजच्या पहिलेच की बुवा संख्याबळामध्ये तफावत होऊ शकते ॲज अ फिल्म मेकर. पण आपण हे मानूच नाही शकत की महाराजाच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हतेच. खालीद हा 4थी शिकणारा मुलगा आहे आणि शिवाजी महाराजांचा धडा चालू असताना अफजल खान खूप चिडवतं. खालीदचा जो विषय होता, खालीदचं म्हणणं ते कुठं त्याला हे नाही झालं. खालीदचं जे म्हणणं होतं ते तुम्हाला आज पण त्या फिल्ममध्ये जसं पहिल्या दिवशी होतं ते तसंच तुम्हाला जाणवत आहे. हा मूवी तुम्हाला पुन्हा ओपन थिएटरमध्ये आणायचा आहे का? शिवाजी महाराज म्हणजे आपलं दैवत. म्हणजे फार खत वाटतं मला की आपण आपल्याच माणसांनी केलेल्या की आपल्या लोकांनी केलेल्या फिल्मबद्दल त्याबद्दल आपण बोलत नाही. मराठी जगवावी, मराठी वाचवावी, मराठीला एका राजशिखरावर नेऊन पोचवायचे. सर्व सामान्यातल्या सामान्य माणसाने सुद्धा यासाठी पुढे आलं पाहिजे. नमस्कार. भगवा रंग, छत्रपती शिवाजी महाराज आणि तमाम महाराष्ट्र ह्यांचं एक वेगळंच नातं आहे. महाराजांचं नाव सुद्धा घेतलं ना तर रक्त सळसळत उठतं आपलं. पण तुम्हाला माहित आहे का की महाराजांचं नाव इथेच नाही तर अमेरिकेपर्यंत लोकांच्या मनामनात आहे. कसं? आज तुम्हाला सांगणार आहे मी आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये. कसला पॉडकास्ट आहे? आज आपले जे गेस्ट आहेत ना ते आगळे वेगळे गेस्ट आहेत. हे गेस्ट मुसाफिरी वेगवेगळ्या फील्डमध्ये करतात. अवॉर्ड विनर, फिल्म मेकिंग. ज्या वेळेला एखादं पेंटिंग करायला घेतात ना तर ज्या सराईतपणे आपण अमूल बटर लावतो ना त्याच्यापेक्षा सराईतपणे त्यांचे रंग असे उठत जातात आणि मग त्यातून साकारतं एक आगळं वेगळं चित्र. ह्या व्यक्तीची ओळख काय काय म्हणून करून देऊ मी तुम्हाला. ज्या वेळेला नॅशनल अवॉर्ड एखाद्या व्यक्तीला फिल्म मेकिंगसाठी मिळतं आणि त्याचे सर्वा हे आहेत राज मोरे. मोरे सर नमस्कार. 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 आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात. आपला इतका बहुमूल्य वेळ तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या इथे आलेला आहात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार. आणि खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा जो तुम्ही मूव्ही केलेला आहे त्याचं आज आपण प्रमोशन करणार आहोत. नाव थोडं आगळं वेगळं आहे, तुम्ही ऐकलंही आहे. ह्या फिल्मला ना तुम्हाला त्या फिल्मची गंमत सांगते. खालिद के शिवाजी असं नाव म्हटल्याबरोबर काही लोकांचे कान टवकारतात, डोळे विस्फारतात. खालिद के शिवाजी म्हणजे काय? तर हो, खालिद के शिवाजीच. आगळं वेगळं नाव घेऊन हे डायरेक्टर ज्या वेळेला खूप ठिकाणी फिरले आणि त्यांनी ठरवलं की हीच मूवी मला करायची आहे तर त्यांची जर्नी कशी होती, काय केलं. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या रक्तात होते, त्यांच्या रोमारोमात भिनत होते आणि त्यांना कोणी साथ दिली, सगळं काही आपण जाणून घेऊया. राज सर, आम्हाला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायला आवडेल की ही खालिद के शिवाजी फिल्म तुम्ही कशी केली, तुमच्या डोक्यात ही आयडिया कशी आली आणि कशी संपूर्ण जर्नी होती. तर सर तुम्ही आम्हाला ह्या जर्नीबद्दल थोडंसं सांगा. त्यासाठी आपल्याला 3 वर्ष 2-3 वर्ष मागे जावं लागेल. नक्की. कारण की तुम्हाला माहिती आहे की शिवाजी महाराज म्हणजे आपलं दैवत. महाराजांच्या बाबतीत आपण लहानपणापासूनच म्हणजे शाळेत असताना 4थी-5वी पासूनच तो धडेमध्ये आपण महाराजांना बघतो. लहानपणापासून आपण ते किल्ले बनवतो घरासमोर 3 मजली 4 मजली दिवाळीत. येस. आणि त्यानंतर मी जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये आल्यानंतर आर्टमध्ये आल्यानंतरही मी काही ड्रॉइंग्स करायचो महाराजांवर. म्हणजे मला असं वाटतं की माझं चित्र काही महापुरुषांबद्दल काही चित्र मी लहानपणी काढत होतो तर त्यामध्ये महाराजाचं पहिलं मी चित्र काढलं होतं. वा. महाराजांचं वय किती असेल त्यावेळेला? त्यावेळेस मी काही 5वी-4थीत असेल. ओहो. हा. आणि त्यापासून मग कळलं की आपल्याला रेघोट्या काढायला येतात. तर तिथून खरं तर मला असं वाटतं या चित्रपटाची सुरुवात झाली असेल कदाचित महाराजांबद्दलची. की ते ड्रॉइंग ते एकदम त्यांचा तो बना घोडा काढताना नाही का ते, आणि ते खूप लोकांना आवडायचं माझं चित्र. आणि या चित्रपटाची संकल्पना म्हणजे की कशी सुचली म्हणजे फारच एक व्हिडिओ व्हायरल होत होता.
एक मुस्लिम स्कॉलरचा, आणि त्याच्यामध्ये तो सांगत होता की तो चौथीत असताना त्याला अफजल खान म्हणून चिडवायचे वर्गात. अच्छा, त्या मुलाला? त्या मुलाला. हिंदू मुलगा होता? नाही, तो मुस्लिमच होता. होता. ओके, ते कुठेतरी मला क्लिक झालं की म्हटलं कोणाला रंग भेदावून, कोणाला जातीहून पातीहून जेव्हा एखाद्या मुलाला चिडवतो आपण, तसं या मुलाला जर कोणी त्याच्या जातीवरून कोणी चिडवत असेल अफजल खान या शब्दानं, तर त्याला काय वाटत असेल. तर दॅन आय शेअर विथ माय रायटर कैलाश वाघमारे ही आयडिया मी शेअर केली, आणि त्यानंतर असं ठरवलं की याच्यावर चित्रपट करता येईल का आपल्याला. आणि संपूर्ण 1-1.5 वर्ष आम्ही पूर्ण स्क्रीन प्ले आणि ते पूर्ण आम्ही लिहून काढले फिल्म. आणि ओके, 1-1.5 वर्ष. हो, कारण की कोणतीही गोष्ट सदनिका तयार करायला तो टाइम जातो, आणि तो आम्ही, कारण की त्याच्यामध्ये नुसतं ही फिल्म काही ऐतिहासिक फिल्म नाहीये, ही खालिद या पात्रावर खरंच ती फिल्म आहे. आणि त्याच्यानंतर ती फिल्म तयार झाली खालिद का शिवाजी. ओके, म्हणजे जे 5वी पासून त्यांचं जे स्वप्न होतं, जे शिवाजी महाराजांशी कनेक्ट होतं त्यांचं, ते हळूहळू कैलास वाघमारेंच्या मदतीने त्यांनी पुस्तक म्हणजे एक लेखी रूपात त्यांनी काढलं. आता फिल्म तयार करणं ह्यासाठी खूप फायनान्स लागतो, बरोबर आहे? तर हा फायनान्स हा उभं करणं काही जोक नाही, येरा गबाळ्याचं काम नाही आहे ते. आणि तुम्हाला माहिती आहे, त्यातल्या त्यात मराठी मूवीसाठी ह्यासाठी तर फायनान्स मिळणं खूप कठीण आहे. ते तुमचं कसं होतं? ती कम्प्लीट एक लिहिल्यानंतर ती प्रोसेस चालू झाली. मी खूप लोकांकडे फायनान्ससाठी फिरलो खरं तर, आणि मराठी फिल्मला लवकर फायनान्स भेटत नाही, आणि खूप लोकांना दाखवलं, म्हणजे स्टुडिओजला दाखवली, जे यातले प्रोड्युसर्स आहेत त्यांना दाखवली. सर्व लोक म्हणायचे फार छान कथा आहे, करूया, पण ते काही होत नव्हतं. आणि त्याच दरम्यान माझा एक मित्र आहे विकास तातड म्हणून, तो न्यूयॉर्कला असतो, आणि त्याचे मायकल सर थेवर जे आहेत त्यांचे संबंध, आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू त्यांच्याशी भेट. आणि ते भारतात आले, त्यावेळेस मी त्यांना ती कथा ऐकवली, आणि सरांना ती विदिन अ फ्रॅक्शन, म्हणजे मला खूपच नवल वाटलं. कारण की एक साऊथ इंडियन तामिळ माणूस एक मराठी फिल्मला कसा प्रोड्यूस करतो, आणि त्यांना तो महाराज कळला. शिवाजी महाराजांचं त्यांच्यावर खूप अफाट प्रेम आहे त्यांचं पण, आणि आयडियाच त्यांना आवडली. मग त्यानंतर त्यांनी ठरवलं, त्यांनी आणि त्यांच्या मिसेसने सुषमा गणवीर या दोघांनी ती फिल्म प्रोड्यूस केली, आणि ती नंतर आम्ही बनवली फिल्म. वा, म्हणजे एक तमिळ व्यक्ती जी महाराष्ट्रात सुद्धा राहत नाही, भारतात सुद्धा राहत नाही, जी राहते US मध्ये, ते आणि त्यांच्या मिसेस हे दोघंही तुमचे प्रोड्युसर बनले. आता बघा, आपण म्हणतो माय मराठी, माय मराठी, मराठीला आपण सपोर्ट केला पाहिजे, मराठीला पुढे नेलं पाहिजे, सगळं म्हणतो, परंतु प्रोड्यूस करायला एक तमिळ माणूस पुढे येतो, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. तर मिस्टर थेवर, खरंच एक महाराष्ट्रीयन म्हणून मला गर्व वाटतो ह्या गोष्टीचा की तुम्ही आलात आणि आमच्या मराठीला, जी अभिजात मराठी आहे, ज्याचा दर्जाच वेगळा आहे, त्याला ते तुम्ही समजलं. आणि आमचं दैवत जे प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तारक्तात, आणि खरं तर प्रत्येक भारतीयाच्या रक्तारक्तात गेलं पाहिजे, आणि जातही. म्हणून तर थेवर सारख्या जे हैदराबादचे तमिळ आणि जे US मध्ये राहतात त्यांना सुद्धा ह्याचं वैशिष्ट्य जाणवलं, आणि त्यांच्या मनातही कुठेतरी शिवाजी महाराजांचं प्रेम जागृत होतं. आता त्यांनी तयार केलं तेव्हा त्यांनी असं विचारच नसेल केला की ही फिल्म आपली वादाच्या भोवऱ्यात सापडेल. अत्यंत दुर्दैवी गोष्ट, वादाच्या भोवऱ्यात सापडलेली ही फिल्म. खरं म्हणजे भारत सरकारने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी ह्या फिल्मला पुरस्कृत केलं होतं, पाठवलं होतं, आणि तरीही नंतर ही फिल्म वादात सापडली. आय डोंट नो व्हॉट इज व्हॉट, काय एक्झॅक्टली कुठे काय घडलं मला माहिती आहे. आपण ते नेमकं त्यांच्या डायरेक्टर्सने, राज सर, आता याच्यावरती तुम्ही सांगा की तुम्हाला पुरस्कृत केलं गेलं, हे पहिलं मला सांगा, तुम्हाला कुठे कुठे पुरस्कृत केलं गेलं? फिल्म कम्प्लीट झाल्यानंतर पहिले CBSE कडे गेली, स्टार्टला एक आपण जे बोर्ड आहे त्यांच्याकडे गेली, आणि त्यांनी पण खूपच मला आठवते त्यांचं जे पहिलं पॅनल होतं तर त्यांनी कॉंग्रॅच्युलेट केलं मला पाहिल्या. खूपच छान फिल्म झाली, कारण फिल्म त्यांनी सांगितलं की फारच एक क्लीन लेवलवर आणि क्लीन लाईनवर केलेली महाराजावरची फिल्म आहे फार दिवसांनी. आणि जे पॅनल 5 जणांचं होतं त्यांनी खूप पटापट ती पास केली, आणि मला सर्टिफिकेट पण भेटलं 2024चं. ओके. आणि त्यानंतर मग खूप साऱ्या फेस्टिवल्सला, अजंठा एरोळा फेस्टिवलला दाखवण्यात आली, वर्ल्ड प्रीमियरला. तिथं खूप कौतुक झालं तिचं, म्हणजे मला आठवतं की बसायला जागा नव्हती.
हो. त्याचा व्हिडिओ पण युट्यूबला आहे की लोकांनी काय काय प्रतिक्रिया दिल्या त्यानंतर. आणि त्यानंतर कान्सला जे महाराष्ट्र शासन आपल्या कान्सला 3 फिल्म्स पाठवतात दरवर्षी आणि ती सेन्सर झालेल्या फिल्मलाच पाठवतात. हो, ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स. कारण ते सेन्सर झाली मागवले आणि तिथे पण एक ज्युरी असते, म्हणजे शासनाची पण एक 4 लोकांची ज्युरी असते प्रॉपरली आणि त्या ज्युरीच्या थ्रू ते सर्व नंतर पण बघतात. त्या ज्युरीच्या थ्रू ती सिलेक्ट झाली आणि कान्सला गेली. कारण तुम्ही भारताला फिल्म जातं म्हणजे काय, भारताला रिप्रेझेंट करत येस. आणि ते तिथेही मग जेवढे ज्युरी होते त्यांचे मला फोन आला की खूप छान फिल्म झाली, कान्सला दाखवली, तिथेही खूप लोकांना आवडली ती फिल्म. आणि फेस्टिवलला पण चालूच होत होते इकडे तिकडे. आणि नंतर आम्ही डिसाईड केलं की आता हिला रिलीज करायला पाहिजे. त्याच्यावर एक छान ट्रेलर आला. ज्या दिवशी तो ट्रेलर आल्यानंतर मग कुठंतरी थोडं ती कुजबूज चालू झाली त्याच्यावर, इकडून तिकडून नाही का त्याच्यावर बोलायला लागलं की कुठेतरी हे रॉंग मेसेज देणारी फिल्म वाटू राहिली लोकांमध्ये नाही का ट्रेलरमुळे. बरं, ट्रेलरमध्येही असं काहीच नव्हतं. ऑलरेडी सेन्सरने आम्हाला यू सर्टिफिकेट क्लीन सर्टिफिकेटलाच देतात फिल्मला. आणि मग त्याच्यावर चर्चा चालू झाल्या मग मोठमोठ्या त्याच्यावर गोष्टी. ओके. हा, मला एक विचारावंसं तुम्हाला आवडेल, त्यातल्या विशेष चर्चा काय होत्या? म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं काय, कारण मी तुम्हाला हे प्रश्न का विचारते, कारण तुम्ही काय केलं आणि काय नाही केलं हे जगापर्यंत आलं पाहिजे. येस येस. नाही, कारण सेन्सॉर बोर्डनी पास केल्यानंतर ते काहीतरी चुकीचं असेल का असं मला डाऊट येतोय. त्यामुळे ऍज अ सिटीझन ऑफ इंडिया मला असं वाटतं की हे प्रश्न मी तुम्हाला विचारलाच पाहिजे. तर नक्की तुमच्याकडनं असं काही झालंय का की शिवाजी महाराजांवरती काहीतरी वेगळा चुकीचा मेसेज दिला, किंवा असं काही झालंय का की मुस्लिम राज्यकर्ते होते त्यांना तुम्ही काहीतरी एक अति प्रसिद्धी दिली किंवा त्यांच्याबद्दल ओव्हर पॉझिटिव्ह असं काही बोललायत का? नाही, बरोबर आहे तुमचं. ट्रेलर आल्यानंतर त्याच्यामध्ये एक गोष्ट होऊ शकते, म्हणजे चांगली आणि वाईट हा प्रत्येकाची असते. पण माझं तेव्हा तेच म्हणणं होतं की फिल्म पाहिल्याशिवाय तुम्ही त्याच्यावर क्रिटिसाइज नका करू. म्हणजे काय आहे, आज खूप आपण सेन्सिटिव्ह झालोय. एक मिनिटाचा ट्रेलर येतो आणि त्याच्यावर आपण एक आपल्या नाही का पूर्ण 3 घंट्याची स्टोरी आपणच बांधतो, त्यात काय असेल. हा, तर एक बोर्डनी आपल्याला जेव्हा यू सर्टिफिकेट दिलेलं आहे तर मग आमचं तेव्हाही होतं की चांगलं किंवा वाईट आम्ही कबूल करू काय केलं, पण त्यासाठी तुम्ही चित्रपट बघणं आवश्यक आहे. आणि चित्रपट जर तो रिलीजच होऊ देत नसाल तर त्याच्यानंतर तो बघेल कसा? म्हणजे ही जी कुजबूज होती ह्याचा परिणाम चित्रपट प्रदर्शित न होण्यापर्यंत गेला. हो, पिक्चर तर थांबवलं. म्हणजे दिवशी मला आठवतं की 8 तारखेला माझा 8 ऑगस्टला रिलीज होती फिल्म, 7ला मग थांबली फिल्म. ओके. आणि रिलीजच्या एक दिवस अगोदर पहिले तुम्हाला सांगितलं थांबा. बरं, हे थांबा कोणी सांगितलं? थांबा हे IBN मिनिस्ट्री, ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री यांनी तो इंटरफिअर केला आणि त्यांनी ते आमचं जे सर्टिफिकेट आहे ते सस्पेंडेड मध्ये टाकले 1 महिना. आणि आम्हाला CBSE बोर्डकडे जायला सांगितले, सेन्सर करायला. ओके. पण मग काय असे त्यांनी काय आक्षेप काय घेतले? त्यांनी आक्षेप काहीच नाही घेतले. त्यांना माहितच नव्हतं काय झालेलं आहे. म्हणजे हा फार मोठा एक पॉइंट आहे. म्हणजे जेव्हा ते केस उभी राहिलं त्याच्यात काय, म्हणजे जेव्हा मला आठवतं की जेव्हा तिथेही पाहण्यात आलं की कशामुळे एक युट्यूबच्या ट्रेलरमुळे आक्षेप घेऊन फिल्म थांबवणं किती चूक आहे. म्हणजे तिथे त्यातले काही पॉइंट्स आपण म्हणू शकतो. म्हणजे समजा त्याच्यामधले 2-3 जे पॉइंट्स त्याच्यात ट्रेलरमध्ये होते की 35% महाराजाच्या सैन्यामध्ये मुस्लिम आहेत किंवा महाराजाचे अंगरक्षक मुस्लिम होते. मी एक गोष्ट आम्ही लगेच पत्रक काढलं आमचं त्यावेळेस रिलीजच्या पहिलेच की संख्याबळामध्ये तफावत होऊ शकते ऍज अ फिल्म मेकर. पण आपण हे मानूच नाही शकत की महाराजाच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हतेच. तर ते होते. त्याचे पुरावे ज्या पुस्तकातून आम्ही घेतले ते पानसरेंच्या गोविंद पानसरे तिथून सर्व होते त्याच्यातून. पण असं तर नाही ना की त्यांच्या पुस्तकावर आक्षेप आला आणि म्हणून तुमच्या? नाही. तो आक्षेप तर आता आलेला, त्याच्या ती जुनं पुस्तक आहे, 40-50 वर्षाचं पुस्तक आहे. त्याच्यावर काही नाही. ज्या पुस्तकावर आम्ही घेतलं होतं. आणि मुद्दा आणखीन की आम्ही एक गोष्ट सांगत होतो की ही ऐतिहासिक फिल्म नाहीच आहे. एखाद्या पात्राला म्हणजे ऐतिहासिक म्हणजे राणा प्रताप किंवा शिवाजी महाराज त्या पात्रावर जर खरी फिल्म असती ऐतिहासिक फिल्म तर मला असं वाटलं असतं की ते ऐतिहासिक पुरावे खूपच तंतोतंत ते राहायलाच पाहिजे, कारण आपण ऐतिहासिक फिल्म करत आहोत.
पण ही खालिद या पात्रावर ही एक 12 वर्षाच्या मुलावरची कथा आहे, त्याचा प्रवास आहे. काय खालिद- थोडं जरा Yes, खालिद yes. बद्दल खालिद हा 5 वर्षाचा 4थी शिकणारा मुलगा आहे हम्म, आणि शिवाजी महाराजाचा धडा चालू असताना त्याला सर्व वर्गात हम्म, अफजल खान करून चिडवतात. वर्गातले मित्र म्हणा, हम्म, त्याच्या आजूबाजूचे ते बुलिंग करतात एक प्रकारचं, हम्म, त्याला चिडवतात. आणि त्याला खूप प्रश्न आहेत की मलाच का, हम्म, म्हणजे बाकी कोणाला नाही तर मला का. त्याचे उत्तर तो शोधायला लागतो. आजीला विचारतो त्याच्या हम्म, की अफजल खानाला कोणी मारलं होतं, शिवाजीने मारलं होतं का. त्याची आजी एवढी निरागस आहे, तिला काही घेणं देणं नाही त्या अफजल खानाची ना शिवाजी, त्याला नातूची घेणं आहे. हम्म, तरी पण म्हणते ते कुछ तो भी किया होगा. म्हणजे बघा ती अनपढ असून हम्म, बापाला विचारतो, सरांना विचारतो, हम्म, आणि या सर्व माध्यमातून तो कुठेतरी शिवाजी महाराजाला फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो हम्म. आपल्या परीने. म्हणून त्या चित्रपटाचं नाव होतं खालिद का शिवाजी. ओके, म्हणजे खालिदची आई आजी पण मुस्लिम हो बरोबर आहे, हो. पण तरी पण ती न्यूट्रली काय सांगते की कुछ तो गलत अफजल खान ने किया हा, होगा तिला- तभी शिवाजी महाराज ने मारा Correct, होगा. correct, correct. तिला मग ह्या मुलाच्या मनामध्ये ते एक औत्सुक्य निर्माण होत असेल की काय एक्झॅक्टली काय काय शिवाजी Yes, महाराज. yes, yes, yes. ओके, हा मग त्या point आहे. पूर्ण मूवी मध्ये कसं, म्हणजे ते पात्र तुम्ही खालिदचं कसं दाखवलंय? नाही, खालिदचं तेच पात्र आहे की तो शोधायला लागतो महाराजाला, आणि शाळेमध्ये गॅदरिंग येते आणि त्याच्यामध्ये त्याला महाराजाचा रोल करायचा असतो असं. अरे वा. आणि मग तो काय काय हं, त्याचा परिश्रम करतो. हं, याच्यामध्ये सावळे सर जे आहेत त्याला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात वगैरे वगैरे, असं एक पूर्ण ती कथा आहे. आणि खालिद का शिवाजी या चित्रपटाची मजा अशी आहे की याच्यामध्ये नुसतं खालीचीच गोष्ट नाही आहे. आपण याच्यामध्ये गावातली गोष्ट, गावातली पाण्याची गोष्ट, रस्त्याची गोष्ट, हं. सर्व बाबतीत आपण बोलतोय. खरं तर सर्व याच्यावर भाष्य करतो. थोडस काय तुम्ही दाखवलंय, म्हणजे त्यावेळेचं गाव जीवन कसं होतं? नाही, आताही ही गोष्ट जी आपण दाखवली गिरड, म्हणजे खरं ते गिरड जे गाव आहे वर्ध्यामध्ये, तर ते गाव दाखवलं आपण. वर्ध्यातलं गाव. वर्ध्यातलं गाव, हा. विदर्भातलं कोणतं आमचं. नाव गाव म्हणाला? गिरड. गिरड. हा, ओके, ओके. ते आमच्या विदर्भातलं गाव आहे. आणि ही हा. भाषा जी आहे आमच्या फिल्मची ती विदर्भी भाषा आहे. विदर्भीय. हा, ओके. मराठीतली जी गोड भाषा आहे हा, त्याच्यातली हिंदी आणि मराठी ती आहे. हा. त्याच्यामुळे तिला एक वेगळं, आणि लोकेशन पण आमच्याकडच्याच असल्यामुळे तिला हम्म. एक वेगळं तुम्हाला दिसायला खूप चांगली दिसते ते फिल्म. ओके. हा हा. मग ह्या खालिदने अशा काय गोष्टी केल्यात, म्हणजे असं काय असं त्यांनी केलं की त्याला अजून शिवाजी महाराज माहिती पाहिजेत, असं तुम्ही कसं चित्र आहे? आणि खालिद, आणखीन त्याच्यामध्ये एक मजेशीर गोष्ट आहे की खालिदकडे सोबत कोणी मित्रच नाहीये त्याचा. हो. तुम्ही फिल्म जर बघितले त्याच्यामध्ये खेळणं आहे त्याचं एक, हा. आणि तो सतत त्या खेळण्याशीच बोलतो. म्हणजे त्याला पडणारे प्रश्न तो खेळण्यालाच विचारतो आणि ते खेळण्याचे स्वतः त्याची उत्तरं शोधायला लागतो. पण हे असं दाखवण्याच्या मागे तुमचा हेतू काय होता? तो कॉन्शियस असतो ना, तो एकटा राहतो वर्गात, म्हणजे तो कोणाशीच बोलत नाही. कारण की म्हणजे त्याला ते इतका- चिडवलं हा, जातं तो वगैरे त्याला म्हणून. म्हणजे झोपेत पण त्याला असं वाटतं कोणी चिडवते काय. म्हणजे त्याचा एक शॉर्ट आहे, झोपेत पण तो त्याला कोणी असं चिडवते आणि तो बेडवर लघवी करतो वगैरे. हो. एवढं त्याला तो ध्यास बसलेला Trauma ट्रॉमा असतो. असल्यासारखा. येस येस. तुम्हाला मी एक सांगू करात सर, की माझ्या आजोळी किंवा माझ्या गावी ज्या वेळेला मी जायचे ना, तर त्या घरांमध्ये गोधड्या शिवायला मुस्लिम स्त्रिया यायच्या, करेक्ट करेक्ट. आणि इतकं सुंदर नातं होतं ना, म्हणजे हिंदू मुस्लिम असं काही मला आठवतं एक झेनाबाई का काहीतरी अशी एक यायची ती, आणि तिची मुलगी यायची, आणि माझी आई माहेरी जायची ना आम्हाला घेऊन, म्हणजे तिला इतकं कौतुक असायचं की ही मुंबईवरून माहेराला आली आहे. म्हणजे मला कधी असं जाणवलं नाही की हिंदू मुस्लिम काही खूप काहीतरी वेगळं असतं. म्हणजे इट वॉज व्हेरी ब्युटिफुल रिलेशनशिप जे मी पाहिलेलं आहे, आणि त्यामुळे मला हे थोडं कनेक्ट होतंय की तुम्ही काय सांगते तसं नातं होतं पूर्वीच्या वेळेला, आणि तुम्ही म्हणता आताही विदर्भात अजूनही Yeah, yeah, अशा yeah. टाईपचं आहे. मग हे सगळं ज्या वेळेला तुमच्या लक्षात आलं, अरे एवढं मोठं इथे तुम्हाला काय म्हणायचं की त्याच्या विरोधी लोक जात आहेत, त्यावेळेला एकदम कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे आता काय करावं, भांबावल्यासारखं झालं का? कारण तुम्ही थेवरना घेतलेला आहे, तुम्ही म्हणजे एकटा माणूस जेव्हा एखादा पूर्ण तंबू घेऊन चालतो त्याच्यावरची जबाबदारी काही सोपी नाही आहे. ॲज अ डायरेक्टर म्हणजे सर्वे सर्वा. त्याला जर ते कान्सला वगैरे मिळालं असतं तर मग काय हिरो, नाहीतर झिरो. काय काय उचलायला लागेल हे पण सांगता येत नाही, बरोबर आहे ना? Correct, correct. काय मानसिक अवस्था, काय वाटलं त्यावेळेला, आणि या फिल्म बद्दल एस्पेशली काय? नाही, जेव्हा ती थांबवण्यात आली खरं तर म्हणजे ते फार वाईट वाटलं. म्हणजे खरं प्रत्येकाला, मला काय माझ्या प्रोड्युसरलाही वाटलं ते खरं तर, कारण की एक थांबली फिल्म
आणि त्यानंतर असं वाटलं की ती फिल्म कशी लवकर येणार त्या प्रोसेसला लागलो. बरं फिल्म थांबल्यानंतर असं नाही की खूप साला 1-2 महिने त्याचा मानसिक त्रास झाला माझ्या टीमला, माझ्या घरच्यांना खास स्पेशली. एक प्रेशरच राहतं ना की बरोबर आहे. 10 वेळेस आणि 10-1 दिवस त्या सोशल मीडियावर खालिद का शिवाजीच दिसत होतं टॉक शो मध्ये. तो पिरियड तुम्हाला माहिती आहे. आणि त्या दरम्यान एक आणखीन गोष्ट सांगायची वाटते की क्रिशच्या शाळेमध्ये त्याला त्याचे मित्र चिडवायला लागले होते. क्रिश म्हणजे ज्यांनी इथं ऍक्ट केलेलं आहे, खालिद म्हणजे ते खूप. आणि मला जेव्हा कळलं तर मी त्याला सांगितलं की थोडं तू 10-15 दिवस त्याला शाळेत चिडवायला लागले. हा की बा एक रॉंग मेसेजची फिल्म बनवली म्हणजे बघा कुठेतरी त्यांच्याही घरी काही गोष्टी होत असतील. मुलांना कसं मुलं निरागस असतात म्हणून त्यांनी 10-15 दिवस तो गेलाच नाही शाळेमध्ये. आणि कुठेतरी त्यालाही असं वाटलं की यार कशाला मी फिल्म केली म्हणजे बघा एवढं चांगलं त्यांनी काम करून. किती वर्षाचा होता क्रिश? तो 11 वर्षाचा होता तेव्हा. काय एकदम सेन्सिटिव्ह. पण तेच आहे. मग प्रॉपरली आम्ही डबल CBSE कडे गेलो घेऊन ती फिल्म मध्ये काहीच नव्हतं खरं तर. डबल ते CBSE डबल पाहिली आणि डबल सर्टिफाईड झाली फिल्म. पण डबल सर्टिफाईड होताना कारण बघा जरीही सामाजिक फिल्म असेल तरी सुद्धा डेटा देतो त्यावेळेला तो थोडा तरी ऑथेंटिक असावा लागतो. मग त्यांनी ते तुम्हाला 35% मुस्लिम होते किंवा आणखीन काही जे तुमच्याकडनं मुद्दे उठवले गेले तर त्याच्यावर तुम्हाला चेंजेस करावे लागले का? आणि ते केले तर कोणकोणते चेंजेस केले? शॉर्ट्स काही काटलंच नाही त्याच्यामध्ये, काही डॉलर्स वर आपण चेंजेस आले त्याच्यामध्ये. 35% मुसलमान होते तर महाराजाच्या सैन्यामध्ये 35 नाही, महाराजाच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हते. तो सब्जेक्टच नाहीये माझा फिल्मचा. हा तो तुमचा नाहीये. परंतु कसं असतं माहितीये का राज की कधीतरी असं घडतं की हाच मुद्दा नको त्यावेळेला नको तसा वापरला जाऊ शकतो. तुमचं म्हणजे कदाचित तो जोश करायची आहे महाराजांची फिल्म म्हणून तुम्ही केली असेल, परंतु कधीतरी ह्याचा वेगळा वापर आपण बघतो असा होतो वेगळा वापर. मग तुम्ही ते केलं चेंजेस. आणखीन काय चेंजेस केले? नाही बस 2-3 चेंजेस झाले लगेच. काय ते 2-3 चेंजेस? एक तर 35% होतं काही जसं की खालिद असं म्हणतो की हे राज्य व्हावेची रयतेची इच्छा, तर त्यांनी म्हटलं हे राज्य व्हावे नाही हे स्त्रीची इच्छा म्हणा. हे छोट्या छोट्या गोष्टी काही गोष्टी होत्या. लगेच मी ते मान्य केलं आणि पटापट ते करून घेतलं. कारण की विषय खालिदचा जो विषय होता, खालिदचं म्हणणं ते कुठं ते त्याला हे नाही झालं. खालिदचं जे म्हणणं होतं ते तुम्हाला आज पण त्या फिल्म मध्ये जसं पहिल्या दिवशी होतं ते तसंच तुम्हाला जाणवत आहे. बरोबर. शिवाजी महाराज असं वेगळं व्यक्तिमत्व, म्हणजे व्यक्तिमत्व काय ते महान शिवाय त्यातला काही शब्दच नाही. शिवाजी महाराजांच्या पुढ्यात ज्या वेळेला एखादी ती कोणतीही मुस्लिम स्त्री किंवा कोणतीही स्त्री, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, साडी चोळी सर्व करून तिला पाठवून द्या. म्हणजे माते समान मांडलंय त्यांनी प्रत्येक स्त्रीला. आणि खरोखरच त्यांच्याकडे हिंदू मुस्लिम, कारण ते राजा होते. एका राजाला हिंदू असो किंवा मुस्लिम सगळ्यांवरचा वचक ठेवणारा राजा असे श्री छत्रपती शिवाजी महाराज. मला इथं सांगायचंय की वचकच नाही, प्रेमळ वचक. सगळ्यांना त्यांची रयत होती हो. रयतेत ते हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हे असलं काही त्यांच्यात नव्हतं. त्यांनी प्रेमाने सगळ्यांना सांभाळलेलं आहे. आणि म्हणूनच मला वाटतं हा खालिद सुद्धा प्रेमात पडलेला, बरोबर की नाही? मग असं ज्यावेळेला क्रिशला, म्हणजे जो ऍक्टर आहे ह्या फिल्मचा क्रिश, मला सांगायला आवडेल की क्रिश हा डायरेक्टर राज मोरे यांचा मुलगा आहे. म्हणजे तुम्ही बघा घरात किती टेन्शन झालं असेल. स्वतःचा मुलगा 11 वर्षाचा जो शाळेमध्ये त्याला त्रास होतोय म्हणून स्वतः वडील सांगतात की तू 10-15 दिवस शाळेत जाऊ नको. फिल्म ज्याच्यात सगळं सर्वस्व लावलंय त्याला अडकवलेलं आहे. काय अवस्था असेल नाही का अशा वेळेला? मला वाटतं पुढच्याला थोडी आणखीन काळजी घ्याल ना फिल्म करताना या सगळ्या अनुभवातून. पण मला असं वाटतं की ज्या वेळेला एखादा कलंदर माणूस जो ह्या अशा फिल्म मेकिंग किंवा चित्र किंवा आणखीन काही ह्या कला क्षेत्रात ज्या वेळेला असतो ना, तर त्यावेळेला ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या डोक्यातच येत नाहीत. बरोबर बोलते का मी? करेक्ट. पण समाज मात्र अत्यंत जागृत असतो, छोट्या छोट्या गोष्टींना पकडतो. पण मला असं वाटतं की ह्याच्या पुढे आपण फक्त ट्रेलर किंवा ट्रेझर नाही बघायचं, तर पूर्ण फिल्म बघायची
आणि चूक असेल तर पकडण्याची शक्ती आपली आहे, त्याच्यासाठी थांबवणं हीही आपली शक्ती आहे. परंतु जर खरंच काही चांगलं असेल तर त्याला कितपत आपण थांबवावं हा तुमचा कौल तुमचा आहे प्रेक्षक हो. बरोबर आहे ना सर? बरं, मग आता इथं असं झालं की आता तुम्ही तर अडकून पडलात. आता जी एक पहिली उमेद असते ना की उद्या मला रिलीज करायचं, अच्छा तो रिलीज तुम्ही कुठे करणार होतात? कारण तुमची फिल्म आता OTT, बुक माय शो अशा प्लॅटफॉर्म्स वरती आहे. करेक्ट. त्यावेळेला ती तुम्ही कुठे करणार? त्यावेळेस काहीतरी ते 101 थिएटर मध्ये येणार होते. ओ, वेल प्लॅन्ड, मोठ्या लेवलने मोठ्या लेवलवर प्रॉपरली आम्ही त्याचं मार्केटिंग केलं होतं, त्याचं डिस्ट्रीब्युशन प्रॉपरली. कारण की फिल्मला आणण्यासाठी जो खर्च लागतो आणि तो संपूर्ण त्याची एक विथ प्लॅन समथिंग PR आणि सर्व ते आम्ही केलं होतं त्याचं. आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता ही फिल्म OTT ला येत आहे. पण मग त्यावेळेला काय झालं? म्हणजे तुमचं तर सगळं प्लॅन होतं. हो. मग आता तुम्हाला डबल सर्टिफाईड झालेला आहात तुम्ही चेंजेस केलेले आहेत ॲज पर सेन्सॉर, मग तरीही तुमची ते 100 वाल्यांची टीम पुन्हा का नाही आली? त्याचं कारण असं की खूप साऱ्या डिस्ट्रीब्युटर्सकडे किंवा प्रेझेंटरकडे पण मी गेलो त्यानंतर घेऊन तिला. कारण तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही गोष्टीला एक पाठबळ लागतं पैशाचं त्या गोष्टीला. आणि कुठंतरी तोच एक मनात नाही का की मागच्या वेळेस काय झालं होतं, तोच एक बॅकलॉग अजूनही काही लोकांच्या मनात होता की बा आपण डबल जर रिलीज केली येईल तर असं काही होईल का, नाही का, ती कुठेतरी मनात भीती असते. आणि शेवटी पैशांचा स्टेक येस सगळे म्हणजे नको म्हणतात, हात पळून घ्यायचे नाहीये, त्यामुळे थोडंसं लांब राहिलं तर बरं. त्याच्यामुळे ते फिल्म पाहत होते लोक, छान झाली, खूप छान आहे सर्व गोष्टी, पण ते तोच मुद्दा. म्हणजे कोण पाहत होते ही फिल्म? डिस्ट्रीब्युटर या प्रेझेंटर. तुम्ही जेव्हा दाखवायला जायचं त्यावेळेला काही लोकांना दाखवले की जे डिस्ट्रीब्युट करतात, प्रेझेंटर करतात. हिंदी ती मी काही स्टुडिओजला दाखवली, छान आहे फिल्म, सर्व मिळून बघायचे वगैरे नाही का सर्व. पण तो कॉल जो घ्यायचा असतो ना, ती हिंमत. येस. मागच्या वेळेस काय झालं होतं तिच्या 5-6 महिन्या पहिले, तो 1 वर्ष, तो कुठेतरी तो ऍक्च्युअली त्यांचा कॉल आहे आणि मी त्यांनाही दोष देत नाही त्याच्यावर. आजची जी परिस्थिती आहे, बरोबर, आर्थिक गणित. आजची परिस्थिती म्हणजे कसली परिस्थिती म्हणताय नक्की? परिस्थिती म्हणजे त्यांना असं वाटलं की कुठं आणखीन ती थांबवल्या जाईल का आणखीन, पण त्याच्यामध्ये जेव्हा रिसेन्सर्ड झाली तर तसं काहीच नाहीये. मला आता OTTला जेव्हा लोक बघतायत, आता जेव्हापासून OTTला आले, खूप सुंदर लोक सोशल मीडियावर व्यक्त होते त्या फिल्मला घेऊन. खूप छान लिहित आहे, खूप चांगला रिस्पॉन्स आहे. लोक म्हणजे त्यांना काही लोकांनी हे म्हटलं की काय ही थांबवण्यात आली होती, म्हणजे असे खूप सारे त्याच्यावर रिमार्क आहेत लोकांची. लोक बघतायत, एन्जॉय करतायत, फोन येत आहेत लोकांचे खूप सारे की खूप छान फिल्म झाली वगैरे वगैरे वगैरे. आणि आता क्रिशला शाळेत काय होतंय? नाही, आता तर क्रिशच्या शाळेमध्ये त्याचा सत्कार वगैरे झाला, त्याला वेगळं आहे, त्याला लेवलवर. त्यामुळे एवढ्याशा लहान मुलाला सुद्धा, म्हणजे असं म्हणतात ना की कलाकार आहे ना, त्याला जर मोठं व्हायचं असेल तर खूप खाचखळग्यातून जावं लागतं. म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे ही. अनेक कलाकार सहमत होतील. आणि तुम्ही सुद्धा प्रेक्षक हो, BTSचे जे मराठी राजमंचचे जे प्रेक्षक आहेत, तुम्हाला जर खरं भावत असेल, जे आत्ता इंटरव्ह्यू चालले, तुम्हाला खरंच असं वाटत असेल की आपल्या मराठी फिल्मला ना प्रेक्षक आहे, म्हणजे आपणच कुठेतरी कमी पडतोय, तर आपण सगळ्यांनी मिळून उठलं पाहिजे. चुकलं तर कान पकडायचं. मी मगाशीच म्हटलं ना, ताकद आणि सगळे अधिकार आपल्याकडे आहेत. आणि सोशल मीडिया हे केवढं मोठं शस्त्र आपल्याकडे आहे, आपण एका क्षणात काही करू शकतो. परंतु आधी पाहायला हवी, खरंच चुकलंय का, काय झालंय. कारण कितीही झालं तरी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची फिल्म आहे. भले ती ऐतिहासिक स्वरूपात नाहीये, तिथे घोडदळ नाहीये, तिथे वॉर नाहीये, परंतु मनाचं वॉर आहे, एका लहान मुलाचं वॉर आहे. आणि कितीतरी मुस्लिम आपल्या ओळखीचे आहेत, तुमच्याही असतील, माझ्या आहेत, की ज्यांना शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी स्फुरण येतं. आणि माझ्या लहानपणी सईदा मुल्ला म्हणून एक मुलगी माझ्या वर्गात होती आणि आम्हाला अफजल खानचा धडा शिकवत होते. आणि जे शिकवत होते ना इतिहासाचे स्तर, त्यांनी अगदी अशा आविर्भावात ऍक्टिंग करून असं त्यांनी सगळं ते कोथळा बाहेर काढला, असं सगळं आम्हाला शिकवत होते. आणि सईदा मुल्ला जोर जोरात ओरडते, शिवाजी महाराज की जय. म्हणजे ना, आपण हिंदू आणि मुस्लिम असं जरी म्हटलं ना तरी आपण भारतीय आहोत. आणि अटकेपर्यंत संपूर्ण भारतामध्ये
इतके राजे होऊन गेले, पण जर कुणी अटकेपर्यंत पोहोचलं असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सगळ्यांच्या मनात शिवाजी महाराज म्हणजे फक्त आणि फक्त सलाम करणे, शिवाजी महाराज म्हणजे फक्त आणि फक्त नमस्कार करणे, सरेंडर करणे हेच असतं. त्यामुळे खालिद के शिवाजी हा आत्ता OTT वर आहे, बरोबर आहे, बुक माय शोवर आहे, आणि कुठे कुठे आहे? बुक माय शो, ऍपल TV आणि युट्यूबच्या मूव्ही या चॅनलवर. युट्यूबचं मूव्ही हे चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा, आणि विथ रेंटेड फिल्म्स आहे तिन्ही ठिकाणी. हा. प्रत्येकाने मग जावं, ते पाहावं त्यांनी, आणि भरभरून त्यांच्या रिॲक्शन कळवाव्या खरं त्याच्यावर. ओके. म्हणजे मला हा मूव्ही बघताना किंवा हे डिस्कशन करताना ना असं ते शौर्य आहे ना ते माझ्यातही आहे, म्हणून मी ऑरेंज रंग त्याच्यासाठीच घेतलाय. कारण सळसळतं रक्त, मर्दानी हे शिवाजी महाराज यांनी आहे ना सगळ्यांना शिकवले. स्त्री पुरुष कोणतेही जातीभेद कसलेही नसलेले हे सगळ्यांचे राजे. अशा राजा माणसाची, म्हणजे राजा माणूस कुठे, आपण राजा देव, आपल्यासाठी देव आहेत शिवाजी महाराज. आज आमच्या घरी एक छोटं बाळ आहे, त्याला आम्ही पुस्तक आणलेली आहेत, कार्टून सारखी पुस्तकं असतात ना, तसं शिवाजी महाराजांचं पुस्तक आणलंय. आणि ते पुस्तक आम्ही त्याला दाखवतो आणि त्याला सांगतो, एकच वर्षाचं बाळ आहे, शिवाजी महाराज की जय असं त्याला ना फोटो दाखवून. मला माहित नाही का असं, पण तो पण करतो, असं असं हात करतो, काही कळत नसेल, आणि तो सांगतो हे बुक आण, हे बुक आण. म्हणजे महाराज खरंच आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत. आता हा मूव्ही तुम्ही केलाय, बरोबर आहे, ह्याच्यात आणखीन कोण कोण पात्र होते आणि म्हणजे कोणते कलाकार होते? एक तर तुमचा क्रिश, आणखीन कोण कोण कलाकार होते याच्यामध्ये? प्रियदर्शन जाधव आहेत, खालिदच्या वडिलांची भूमिका केली, खालिदच्या वडिलांची भूमिका. आणि त्याच्यानंतर प्रियदर्शन जाधव आणि स्नेहलता तागडे म्हणून खालिदची मम्मी, आजी सुषमा देशपांडे. सुंदर काम केलं त्यांनी. कारण आजीची, जसं तुम्ही सांगितलं, आजीची भूमिका पण जबरदस्त आहे त्याच्यामधली. हो, नाही खूपच त्यांचं एक गोड नातं आहे फिल्म मध्ये. आणि कसं असतं नेहमीच नातवाचं आणि आजीचं अगदी अगदी ते फार वेगळ्या लेवलचं नातं आहे खरं तर, चाहे मुस्लिम मध्ये असो या हिंदू मध्ये असो. बरोबर आहे. कारण नातू नेहमीच आपल्या सर्व सिक्रेट गोष्टी आजोबांना नाही तर त्या आजीलाच सांगतो. तर त्याच्यामुळे ते, आणि सरांच्या भूमिकेमध्ये कैलाश वाघमारे, साळवे सरांच्या, आणि भरत गणेशपुरे यांनी पण सरांची एक महत्वाची भूमिका केली त्याच्यामध्ये. गणेश काय म्हणाल त्यांचं? भरत गणेशपुरे. भरत गणेशपुरे यांनी कोणतं काम केलंय? शहाणे सरच. ओके, म्हणजे त्यांचे टीचर्स. टीचर्स, शाळेमध्ये टीचर्स, खालीचे टीचर्स हे सपोर्टिव्ह दाखवलेत का टीचर्स? जरा प्रेक्षकांना सांगा ना. काही ज्या प्रकारे शाळेमध्ये एक वातावरण असतं, काही सपोर्टिव्ह असतात, काही तुमचे 2-3 प्रकारचे टीचर्स असतात शाळेमध्ये. तर सिनेमा बघितल्यावरच तुम्हाला उघडेल की काय. म्हणजे मी पाहिलाय म्हणून सांगते, ते ती केमिस्ट्रीच वेगळी आहे. म्हणजे ते असं एखादा पदार्थ टेस्टी करण्यासाठी आहे ना, सगळं तांबट गोड तिखट सगळं लागतं, तसं ते बरोबर सगळं सगळ्यांनी मिळून ते खूप सुंदर चित्रीकरण त्याचं. आणि शाळेमधले मुलं, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आता हा मूवी तुम्हाला पुन्हा ओपन थिएटरमध्ये आणायचा आहे का? प्रत्येक डायरेक्टरची इच्छा असते की आपली फिल्म 75 mm वर दिसायला पाहिजे. कारण ज्या लेवलवर आम्ही फिल्म बनवली ती, म्हणजे बनवताना तर ती थिएटरिकलच फिल्म या डोक्यात ठेवूनच ती बनवली होती. ज्या प्रकारचं आम्ही त्याला टेक्निकल साऊंड किंवा कॅमेरा, तिचा कलर ग्रेडिंग सर्व बाबतीत, कारण की एक उत्कृष्ट टीम सोबत काम केलं मी. विदाऊट चांगल्या टीमशिवाय तुम्ही काम नाही करू शकत. इंडस्ट्रीतले प्रॉपरली चांगले टेक्निशियन्स, डीओपी मध्ये विजय मिश्रा आहे, साऊंडला सर्व FTI ची मुलं आहेत. FTI ची मुलं, एक FTI ची टीम आहे पूर्ण साऊंडची. म्युझिकला चांगले मुलं आहेत सर्व बाबतीत. तर आणि ऍक्टर्स, माझे टेक्निशियन्स, ऍक्टर, माझे को ऍक्टर्स. कारण की तुम्हाला सांगायला मला हे वाटेल की यातले 95% मी माझ्या गावाकडून लोक घेतले, लोकल आर्टिस्ट. कारण भाषा तिकडची असल्यामुळे मला असं वाटलं की त्या, आणि त्यांनी अफलातून काम केलं फिल्ममध्ये. ओके, म्हणजे ते नॉन फिल्मी लोक होती, नॉन आर्टिस्ट. ते प्रॉपरली वर्कशॉप घेऊन त्यांचं पूर्ण याचं खूप वेगळ्या लेवलवर झालं या फिल्मचं.
नाही पण आणि एक सांगू का, सगळ्या माणसांमध्ये ना कुठेतरी कलाकार असतोच. करेक्ट करेक्ट तर त्याचा तुम्ही तो वापर करून येस घेतला. येस. फिल्म बरोबर आहे. बनवताना सर्वांनी एक, काय म्हणता येईल की खूप सपोर्टिव्ह राहिले सर्व. मायकल थेवर, हैदराबाद, तमिळ, राहणार US, ह्या व्यक्तींनी मराठीमध्ये प्रोड्यूस करण्यासाठी विडा उचलला, धक्का सहन केला, सगळं काही. म्हणजे तो एक त्रास, तो मानसिक त्रास हा खूपच विचित्र. ज्या वेळेला त्यांचं आणि माझं बोलणं झालं तर त्यावेळेला ते म्हणाले की मॅडम मला ना, मराठी बोलतात थेवर, तर मला ना अजून मराठी मूवीमध्ये यायचं आहे. मी आणखीन प्रिकॉशन्स घेणार, म्हणजे मला आता थोडी चूक करायची नाही आहे. मी वेगळ्या मूवी, समाजाला संदेश देणाऱ्या मूवी करणार, पण मी फ्लॉलेस करण्याचा प्रयत्न करणार. माझ्या माय मराठीसाठी जेव्हा अशी माणसं पुढे येतात ना, खरंच खूप आनंद वाटतं. सुषमा आणि मायकल, थँक्यू सो मच. आणखीन मूवी करायला नक्कीच तुम्ही पुढे या. मला आणखीन तुम्हाला विचारायचं की ॲज अ प्रोड्युसर म्हणजे ॲज अ डिरेक्टर तुम्हाला आणखीन काय काय अडचणी आल्या हे सगळं करताना? नाही, सर्वात पहिला होता की फिल्म लिहिल्यानंतर फायनान्स फार मोठा, सांगितलं की आपण त्याच्यावर बोललोच आहे की फायनान्स लवकर होत नाही. एक चांगला प्रोड्युसर येणं, आणि त्यांनी ज्या प्रकारे माझ्यावर विश्वास दाखवला त्या लेवलवरती फिल्म मी बनवली. जेव्हा मला आठवतं की जेव्हा पहिल्यांदा त्यांनी पाहिली होती तर खूप त्यांचे, आणि खूप वेगळं त्यांना वाटलं की यार मस्त हो गया फिल्म. हे बोलले ते. कारण की जेव्हा ते इथे आले होते, आणि कारण की त्यांना माहीतच नाही शूटिंग होती काय होतं, त्यांना काहीच माहीत नव्हतं खरं ते. मी इकडे पूर्ण, कारण की प्रॉपरली मी तर सर्व, आणि मी तुम्हाला सांगितलं पण माझी एक टीम, प्रॉपरली एक टीम, गावाकडची टीम, इकडची टीम, माझ्या घरचे पण त्याच्यातच लागले होते सर्व, A to Z लोक, माझे मुलं, माझी मिसेस, सर्व 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 सर्व. ओके. माझ्याकडे एक चांगली टीम होती गावाकडची पण त्याच्यामध्ये, आणि त्याने संपूर्ण 2.5-3 वर्ष, 2-1 वर्ष पूर्ण प्रॉपरली घेऊन ते सिनेमा बनवला आम्ही. राज सर, खलीद के शिवाजी ही फिल्म तुम्ही करत होतात, आणि केल्यानंतर ज्या वेळेला ही कॉन्ट्राव्हर्सी उठली, झंझावून टाकणारी कॉन्ट्राव्हर्सी, कारण 8 ऑगस्टला फिल्म रिलीज होणार आणि 7 ऑगस्टला जेव्हा कुलूप लागलं जातं, तर त्यावेळेला जो धक्का बसतो, त्यावेळेला तुम्हाला मराठी फिल्म इंडस्ट्रीमधून काही सपोर्ट आला का? नाही, फिल्म जेव्हा हा ट्रेलर आला आणि त्या काळात जे सर्प चालू होतं, काय होतं की आपण एकीकडे फार आपण बोलतो की मल्याळम, कन्नड या फिल्म्स तिकडे चांगल्या होत आहेत, पण आपल्या मराठीमध्ये जे आउटस्टँडिंग होत आहेत त्याच्याबद्दल आपण बोलत नाही खरं तर. म्हणजे फार खत वाटतं मला वाटतं की आपण आपल्याच माणसांनी केलेल्या की आपल्या लोकांनी केलेल्या फिल्मबद्दल त्याबद्दल आपण बोलत नाही. तर मला वाटतं त्याबद्दल थोडा स्टँड घ्यायला पाहिजे. ही जर फिल्म जर तमिळ आणि कन्नडमध्ये अशी जर वर्कआउट म्हणजे थांबली असती तर तिकडच्या लोकांना, मला नाही वाटत की तिकडच्या लोकांनी एक वेगळा स्टँड घेतला असता. पण इकडे तसं कोणी नाही, कोणीही मला कॉन्टॅक्ट केला नाही, कोणीही त्याच्याबद्दल लिहिलं नाही, त्याच्यावर कोणी भाष्यच केलं नाही खरं तर. ओके. म्हणजे इग्नोरन्स इज द बेस्ट पॉलिसी. आणि आज पण OTTला रिलीज होऊनही इग्नोरन्स हा जो मी सांगितलं की बाबा त्याच्यावर बोलायचंच नाही आपल्याला, त्याच्यावर चर्चाच नाही करायची. काय होतंय की एखाद्या गोष्टीवर आपण चर्चा केली तर लोक ऐकतात किंवा काय आहे बाबा याच्यामध्ये, आणि ते बघायला लागतात, तर त्यामुळे त्याच्यावर चर्चाच नाही करायची ते आपल्याला, किंवा ते चांगले किंवा वाईट आहे किंवा किती चांगलं आहे म्हणून, असं मला असं वाटतं थोडं. काय बोलू मी, मला खरंच पुन्हा एकदा असं वाटतं की चुकीचं आहे तर कान पकडावं, पण बघावं काय चुकतोय, कुठे चुकतोय, कसं चुकतोय. कारण फिल्म ह्यांनी केली आहे, पण महाराज तर आपले आहेत ना. त्यामुळे आपल्या महाराजांचं कुठलंही काम कसलंही असू देत, ते चूक केलंय की बरोबर हे नीट पारखून बघायचं, आणि जर बरोबर आहे ना मनापासून उदंड प्रतिसाद द्यायचा. हे काम आपलं आहे. कारण मराठी जगवावी, मराठी वाचवावी, मराठीला एका राजशिखरावर नेऊन पोचवायचे. सर्व सामान्यातल्या सामान्य माणसाने सुद्धा यासाठी पुढे आलं पाहिजे. तुम्ही बघा ना, तमिळ फिल्म सुपरस्टार्स सगळे असतात, म्हणजे हिंदी ऍक्टर्सना सुद्धा पाठी टाकतात ते तमिळ आणि कन्नड, साऊथ मधल्या सगळ्या मूवीज. मग का बरं मराठी माणसाच्या मूवीना
असं यश मिळत नाही? का आपले मराठी ऍक्टर्स एवढे मोठे होत नाहीत? म्हणजे अनेक साऊथ इंडियन ऍक्टर्स आहेत ना, तेव्हा हिंदी फिल्ममध्ये जायला मागत नाहीत, कारण त्यांच्याकडेच इतकं उदंड त्यांना मिळतंय. मग आपल्याकडे का बरं असं नाही? कुठे आपण तर चुकीचे नाही आहोत ना? कारण मराठी हा आपला श्वास आहे, मराठी हा आपला प्राण आहे, आणि मराठी हीच आण आणि बाण आहे. तर ज्या वेळेला आपले शिवाजी महाराज जिथे जिथे आहेत ना, जरूर जायचं, जरूर बघायचं, जरूर लढायचं, कारण महाराज आपले आहेत. एकच गोष्ट, महाराज आपले आहेत. त्यामुळे आपल्याला नक्की जायचं, सगळ्यांना जायचं, ही बघायची आहे. आता मला एक सांगा राज, की आत्ता तुम्ही प्रोड्युसरना काही अपील कराल का? प्रोड्युसर नाही, तुमचे डिस्ट्रीब्युटर्स असतात, डिस्ट्रीब्युटर्सना काही अपील कराल का, की त्यांनी तुम्हाला काय मदत? कारण चॅनल आपलं आहे, आपण सोशल मीडियावर आहोत. मी सर्वांना अपील करेल, डिस्ट्रीब्युटर या प्रेक्षक मायबाप खूप महत्वाचं आहे. आता OTT ला आल्यामुळे ती प्रेक्षकाची हवेल झालेली फिल्म. सांगण्याप्रमाणे तोच मुद्दा आहे की पहिले बघा तिला, म्हणजे बघितल्यावरच ते आपण त्याच्यावर बोलू शकतो. खरं तर आता काय होतं की अजूनही चित्रपट न बघता त्याच्यावर ताशेरे ओढणं, मला नाही वाटत की बघायला पाहिजे. बघितल्यावरच कळेल की काय कशी झाली फिल्म. आणि मला वाटतं की आज सोशल मीडिया थ्रू मला कळवावं सर्वांनी की चांगली झाली, वाईट झाली, काय झालं. मला ना एक गोष्ट वाटते, कारण आपण शिवाजी असं नाव कधी घेत नाही. तुम्हाला माहितीये शिवाजी पार्क, आता मी जिथे राहते किंवा आपला जो स्टुडिओ आहे तो शिवाजी पार्कच्या इथे, पण तिथे पण तुम्ही गेलात ना तर बघितलं तर हल्ली सगळीकडे नाव बदलले, छत्रपती शिवाजी महाराज पार्क. लोक बोलतायत शिवाजी पार्क, पण लिहिताना तिथे सगळं लिहिलेलं आहे, छत्रपती नाव लिहिलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं का हा वाद खलित के शिवाजी असं नाव दिल्यामुळे, ह्या शीर्षकामुळे हा वाद झाला असेल? नाही, मला नाही वाटत. कारण की खालिद का शिवाजी, बघा काय होतं ना, एकेरी शब्द आपण त्याच व्यक्तीला संबोधतो जो आपला खूप जवळचा असतो. म्हणजे आपली आई, माय, आपण नाही का विठ्ठलला आपण श्री विठ्ठल किंवा नाही. आणि खालिद जो आहे, खालिद शिवाजी महाराज त्याच्यासाठी खूप जवळचे आहेत, सर्वांच्या पेक्षा जवळचे आहेत, भक्त. हा, तर त्याच्यामुळे त्याचा तो विठ्ठलाचा एक प्रकारचा, तर तो आपण ज्यांना खूप असं जवळचे मानतो किंवा म्हणून आपण त्यांनाच आपण एकेरी शब्दाने हाक मारत असतो केव्हाही, मला असं वाटतंय. त्याच्यामुळे तो जो संदर्भ आहे तो त्याच्यामुळे त्याचा संदर्भ आहे खालिद का शिवाजी. म्हणजे तुमचं धारणा अशी आहे की खालिद एक लहान बाळ, म्हणजे शाळेत जाणारं मूल, आणि त्याला सगळ्यात जर जवळचं कोण असेल, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला विठ्ठल इतका जवळचं असतं की आपण विठ्ठला म्हणजे अरे तुरे करतो विठ्ठला हे, तर तसं खालिदने शिवाजी महाराजांना बघितलंय आणि म्हणून खालिद के शिवाजी असं शीर्षक दिलंय. म्हणजे त्याच्यात तुम्हाला वादासारखं काही वाटत नाहीये. आणि फिल्म बघितल्यानंतर मला असं वाटलं की ते कोणी मुद्दा तोच आला, फिल्म बघा. ठीक आहे, मला माहितीये कानाला जरा टोचतं, शिवाजी महाराजांना खालिद के शिवाजी कसं म्हटलंय. हा, खालिद के छत्रपती शिवाजी हे आपल्या मनाला बरोबर वाटतं, पण त्यांची संकल्पना वेगळी आहे. एका लहान मुलाच्या नजरेतून, लहान मुलाच्या भावनेतून त्यांनी तसं नाव दिलंय असं राज सर सांगतात. मराठी क्षेत्रातनं किंवा मराठी नाही कुठल्याही फिल्म क्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं की कॉन्ट्रावर्सी कधी कधी घडवून आणतात, कारण कॉन्ट्रावर्सी मीन्स हिट. असं काही तुम्ही केलंयत का, किंवा ह्या कॉन्ट्रावर्सीचा तुम्हाला काही फायदा झाला का नुकसान झालं? काय घडलं नेमकं तुमच्या बरोबर? कॉन्ट्रोवर्सीचा म्हणजे मला तरी याचा तोटाच झाला. खरं तर फिल्म थांबली, म्हणजे मुद्दा तोच असतो की फिल्म रिलीज लोकांपर्यंत पोहोचावी, पण ती थांबली. आणि थांबल्यानंतर काय होतं की डबल ती बॅकमध्ये गेली. तर त्याच्यामुळे मला तरी वाटत नाही की पण लोकांपर्यंत तो विषय पोहोचला, म्हणजे थोडा. पण मुद्दा तोच आहे की त्याच्यामध्ये खरंच काही असतं तर मग वाटलं असतं की आपण त्या टाईपची फिल्म बनवू. काय होतं की महाराजावर फिल्म बनवणं एक फार मोठी जबाबदारी आहे ॲज अ फिल्म मेकर म्हणून. जशी प्रेक्षक मायबाप आहेत की प्रेक्षकासाठी फिल्म बनवतो, की पण महाराजांच्या थॉट प्रोसेसची फिल्म आहे. भले ती ऐतिहासिक फिल्म जरी नसली, पण या खाली या पात्रावर जरी असली, पण कुठंतरी महाराजाबद्दलचं आपण ऋणी आहोत की महाराजाबद्दल कोणीही मराठी माणूस असं
प्रपोगंडा किंवा त्या प्रकारे करू नाही शकत मला असं वाटते. मीच काय कोणी पण. कारण महाराजावरची आपली जी भक्ती जी आहे, महाराज आपल्यासाठी सर्वस्व आहे. त्याच्यामुळे एक थिन लाईनवर खालीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ती खरं फिल्म आहे. ओके. आणखीन काही असं एखादा ॲडव्हेंचरियस विषय डोक्यात आहे का दुसऱ्या मूवीसाठी? नाही, विषय तो का होता ना, विषय असा आपण ठरवून नाही, तो कधीच असं नाही का प्रॉपरली एखादा सुचतो आणि तो डोक्यात येतो. असं काही आहे आता? नाही, खूप सारे विषय आहेत. गोष्ट तीच आहे की निर्माता महत्वाचा आहे आणि तो स्ट्रगल आहेच खरं तर, निर्मात्याकडे जाणं आणि ती कथा ऐकवणं वगैरे. येस, नक्कीच. आपण राज सरांना सांगितलेलंच आहे की पुढच्या भागामध्ये, ह्या फिल्म प्रमोशनच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला भेटायचे क्रिशला, आपल्याला भेटायचे प्रियदर्शनला आणि आपल्याला भेटायचे सुषमाताईंना. ही जबाबदारी तुमची बिलकुल. की आपल्या पॉडकास्टमध्ये येतील, फिल्म प्रमोशनसाठी येतील. आणि काय आहे, कारण सुषमाताईंसारखे श्रेष्ठ ज्यावेळेला ॲक्ट्रेस काहीतरी विचारपूर्वकच याच्यात गेले असतील, तर त्यांना आपल्याला आणायचं इथे आणि त्यांच्याकडनं त्यांना काय वाटतंय, तुम्ही तुमचे विचार सांगितले, मला त्यांचे विचार ऐकायचे आहेत, त्यांना समजून घ्यायचे. ही फिल्म करताना त्यांच्या काय भावना होती, एक मुस्लिम आजी, तिला शिवाजी महाराजांबद्दल काय वाटत होतं, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि तत्पूर्वी आपण बघूया खलीद के शिवाजी, आणि ते बघून भरपूर रिस्पॉन्स देऊया. आणि चूक असेल तर पकडूयात, बरोबर असेल तर शिवाजी महाराज की जय, आणि मराठी मूवीला ह्या आपला पूर्ण सपोर्ट देऊया. राज सर, तुम्ही इथे आलात, कॉन्ट्राव्हर्सीबद्दल इतकं क्लिअर बोललात. तुमची इच्छाच नव्हती, तुम्हाला वाटलंच नाही की अशी कॉन्ट्राव्हर्सी होईल, हे तुम्ही सांगितलं. तर त्यामुळे, आणि तुमच्यासारखा एक कलाकार माणूस, म्हणजे दर्दी कलाकार, त्याला अनेक वेगवेगळे विषय सुचवत आणि कोणत्याही कॉन्ट्राव्हर्सीमध्ये न येता ते पार पडत, आणि कान्समध्ये नुसती एंट्री नाही तर कान्सचं तुम्ही अवॉर्ड घेऊन येऊत, अशा ह्या नॅशनल विनर. प्लीज तुमच्या अवॉर्डबद्दल 2 मिनिटं सांगा. चित्रकलेमध्ये मला अकादमी अवॉर्ड भेटलेला आहे, ललित कला अकादमी. फार त्याच्यामध्ये, येस, त्याच्यामध्ये मी खूप काम केलं ॲज अ पेंटर म्हणून. आणि त्यानंतर मग फिल्मसाठी मला नॅशनल अवॉर्ड भेटला बेस्ट डेब्युटंट डायरेक्टर. कोणत्या फिल्म? खिसा. हे तुम्ही केलं? किसान खिसा 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 पॉकेट, हे मी पाहिलेली आहे ती. अच्छा, हो, ग्रेट ग्रेट. येस 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 येस. ओके, हा, वा. म्हणजे मी सांगितलं ना, काहीतरी वेगळा चार नक्कीच आहे. तुम्ही आहे ना, प्लीज ही मूवी बघा आणि आहे ना, कमेंट्स करा. तुम्हाला जर कुठे कुठे चुकीचं वाटेल ना, तर पुन्हा ह्याच मंचावरती राज सर असणार. आणि कशाला असणार मी, ते आपण सगळे मिळून, चालेल ना? काय म्हंटल मी? सगळे मिळून आपण जरी किती मोठे डायरेक्टर असेल तरी प्रेक्षक त्यांच्याही पेक्षा मोठे आहेत. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे सगळे प्रश्न मी पुन्हा यांना बोलवीन आणि पुन्हा सगळे प्रश्न विचारीन, सगळे जाब विचारीन. तुम्ही उत्तर द्यायला बांधील आहात ना? बिलकुल बिलकुल तयार आहात? प्रेक्षकांसाठी फिल्म बनवलेली आहे. बस, तर मग जायचं ना आपण खालीद के शिवाजी बघायचं आहे ना? नक्की बघूया. तुम्ही आलात, एवढं फिल्मबद्दल भरभरून सांगितलं, तुम्हाला आलेल्या अडचणी सांगितल्यात. ईश्वर कृपेने सगळ्या अडचणी निघून जावत आणि तुम्हाला खूप खूप यश मिळो, ही प्रार्थना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी करते आणि पुन्हा पुन्हा येण्यासाठी आपला निरोप घेते. थँक्यू सो मच. आभारी आहे.